आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत राडा। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांची एक बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र या बैठकीत राडा झाल्याचे समोर आले आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचे पैसे घेऊन काही लोक या बैठकीत आले होते, असा आरोप या बैठकीतील समन्वयकांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीदरम्यान 2 गटात हाणामारी झाली आहे। या बैठकीत बाहेरचे लोक आल्याचे म्हटले जात आहे। 2 गटात ही मारामारी झाल्यानंतर ही बैठक आता तात्पुरती थांबवण्यात आली आहे। संभाजीनगरमध्ये मराठा समाजाची समन्वय बैठक होती। संभाजीनगर लोकसभेतून मराठा समाजाचा एक उमेदवार देण्यासाठी बैठक आयोजित केली होती। जळगाव रोडवरील मराठा मंदिर सभागृहात ही बैठक नियोजित होती। या बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। केवळ पुरुषच नव्हे तर महिला आंदोलकही एकमेकींना भिडल्या। या बैठकीला आलेल्या एका कार्यकर्त्याने घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे। 9 ऑगस्ट 2016 पासून आम्ही सर्वजण सोबत आहोत। मूक मोर्चा निघाला तेव्हा आम्ही सर्वजण सोबत होतो, मात्र अचानकपणे ते विचारत आहेत की तुम्ही कोण आहात। आम्ही कोण आहोत हे सांगण्यासाठी आम्ही घ्यायला तयार आहोत। तुम्ही अमुक व्यक्तीला पाठिंबा दिला पाहिजे हे सांगण्यासाठी आलो होतो, मात्र त्यांनी आम्हाला शिव्या दिल्या, म्हणूनच मीही त्यांच्या अंगावर गेलो। मराठा समाजा क्रांतीपासून 9 ऑगस्ट 2016 पासून आम्ही सगळे सोबत आहोत। आम्ही संभाजीनगरला ज्यावेळेस मूक मोर्चा निघाला त्या मोर्चामध्ये आम्ही सगळे सोबत होतो आणि अचानक हे आज म्हणतं की तुम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे। आम्ही पुरावा देतो की आम्ही सगळ्या क्रांती मोर्चामध्ये आम्ही सगळ्यापासून ॲक्टिव्ह आहे। आम्ही म्हटलो की बाबा अशा व्यक्तीला तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे। आणि कसं आहे साहेब, मागच्या वेळेस जे झालं नाही त्यावेळेस हे आता ह्या वेळेस व्हायला नाही पाहिजे, म्हणून आम्ही प्रतिक्रिया केली। त्याने आम्हाला शिव्या दिले खालून, तू खाली बस म्हणून मी त्याच्या अंगावर गेलो।